जम्मू काश्मीरमध्ये तुफान बर्फवृष्टी झाली आहे। काश्मीरमधल्या अनेक टेकड्या, मैदानं बर्फाच्छादित झाली आहेत। काश्मीरमध्ये श्रीनगर, गुलमर्ग, सोनमर्ग आणि पहलगाम तसंच अनंतनागमध्ये बर्फाची चादर पसरली आहे। या बर्फवृष्टीमुळे काश्मीरमधले अनेक महामार्ग बंद करण्यात आलेले आहेत। श्रीनगरमधील विमानसेवेवर सुद्धा याचा परिणाम झालाय। वैष्णोदेवीच्या यात्रेवरही याचा परिणाम झालेला आहे। त्यामुळे यात्रा सध्या तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे। सध्या काश्मीरमधली ही बर्फवृष्टीची दृश्य आहेत। तुफान बर्फवृष्टी झाली आहे, त्यामुळे सगळीकडे बर्फाची चादर, पांढरी दुलई एक प्रकारे काश्मीरमध्ये पसरलेली पाहायला मिळते। अनंतनागमधली दृश्य पहा। काश्मीरच्या अनंतनागमध्ये मोठी बर्फवृष्टी झाली आहे। घराच्या छतावर, रस्त्यावर सगळीकडे बर्फच बर्फ आहे। विमानसेवेला सुद्धा या बर्फवृष्टीचा फटका बसलेला आहे आणि बर्फ दूर करत रस्ते रिकामे करण्याचा हा प्रयत्न सुरू आहे। तर इकडे वैष्णोदेवीची यात्रा तात्पुरती स्थगित करण्यात आलेली आहे। संपूर्ण डोंगर वैष्णोदेवीचा हा बर्फाच्छादित झालेला आहे आणि त्यामुळे यात्रेकरूंवर कुठलाही अनुचित प्रकार ओढवू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून सर्व यात्रेकरूंना सध्या एका ठिकाणी थांबवण्यात आलंय। यात्रेला सध्या स्थगिती मिळाली आहे।